नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 9 ऑगस्ट 2025 रोजी जेवढे काय चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न बनतील त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। हे 10 प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असतील, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ हा संपूर्ण स्पष्टीकरणासहित असेल, ज्यामुळे तुमचे GK GS जे आहेत ते पूर्ण होण्यास मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निजून मोहीम 2.0 ही योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम राज्याने ही योजना सुरू केलेली आहे। मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या। तर पॉईंट क्रमांक 1, उच्च माध्यमिक विद्यार्थिनींसाठी 10,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही जी आहेत तर 12,500 रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही 25,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे ही रक्कम मिळणार आहेत। चला तर मग इथं आसामचा संबंध आलेला आहे, म्हणून आसाम या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ते जाणून घेऊ। आसाम या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून भारत हा कोणत्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे भारत 5व्या क्रमांकावरती आहे। याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते जाणून घेऊ। बघा, पॉईंट क्रमांक 1, हा अहवाल कोणी जाहीर केला? तर हा अहवाल जो आहे वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक या संस्थेने हा अहवाल जाहीर केलेला आहे। मग या संस्थेच्या या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावरती अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती चीन, तिसऱ्या क्रमांकावरती UK आणि चौथ्या क्रमांकावरती स्पेन हा देश आहे। हे इथे लक्षात ठेवा। बघा, हा अहवाल कधी सादर केला असं सांगितलंय तुम्हाला? तर 2024चा अहवाल आहे असं सांगितलं गेलेलं आहे, परंतु हा जो अहवाल आहे सादर केव्हा करण्यात आला? 2025 मध्ये सादर करण्यात आला। त्यामुळे हा प्रश्न 2025लाही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, हे इथे लक्षात ठेवायचं आहे। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली तिरंदाजी लीग कोठे आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतातील पहिली तिरंदाजी लीग जी आहेत दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे, हे इथे लक्षात ठेवा। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महानदी पाणी वाद कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महानदी पाणी वाद जो आहे तो आसाम व छत्तीसगड या 2 राज्यांमध्ये आहे, हे इथे लक्षात ठेवा। मग सध्याला महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये कशाहून वाद चालू आहेत हे मला इथे तुम्ही कमेंट करून सांगा। चला तर मग आपण महानदीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊ, किंवा हा वाद का आहेत हे सर्वप्रथम जाणून घेऊ। बघा, छत्तीसगड महानदीवरती आपल्या राज्यामध्ये विविध प्रकल्प बांधत आहे, याचा परिणाम ओडिसाला कमी पाणी मिळत आहे, यावरून हा वाद झालेला आहे। बघा, आता संबंध आलेला आहे तिथं कोणत्या नदीचा? महानदीचा। मग हिची पुरेपूर माहिती जाणून घेणं आपलं काम आहे। बघा, मग महानदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? तर सिहावा छत्तीसगड या ठिकाणी महानदीचा उगम झालेला आहे। मग महानदीची लांबी किती आहे? तर महानदीची लांबी आहे 858 किमी एवढी। तर महानदीवर काही महत्त्वाची धरणं आहेत, ती धरणं बघून घेऊ। बघा, दुधवा, हिराकुंड व रविशंकर ही महत्त्वाची धरणं महानदीवरती आहेत। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला भालाफेक प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय महिला खेळाडू कोण? असा प्रश्न विचारलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुराणी। अनुराणी हिने
आंतरराष्ट्रीय जागतिक ॲथलेटिक्स भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावरती केलेलं आहे, सुवर्णपदक जिंकलेलं आहे, हे इथे लक्षात ठेवा. ही स्पर्धा कधी पार पडली, तर ही स्पर्धा जी आहे ऑगस्ट 2025मध्ये पार पडलेली आहे. मग या स्पर्धेचं ठिकाण कुठे होते, तर या स्पर्धेचे ठिकाण होते पोलंड या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. मग तिने नेमकं किती मीटर भाला फेकला असं विचारल्यास 62.29 मीटर भाला फेक करून तिने सुवर्णपदक आपल्या नावावर केलेले आहेत, हे इथे लक्षात ठेवा. कोणी, तर मग अनु राणी इने. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. एम.एस. स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर या पुस्तकाचे लेखक आहे प्रियंबदा जयकुमार हे या पुस्तकाचे लेखक आहे, हे ते लक्षात ठेवा. बघा, एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्माला यावर्षी किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत, 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे एम.एस. स्वामीनाथन यावर्षी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. मग हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष कोणतं आहे, तर 2025 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. तर मग त्यांचा जन्म किती तारखेला झालेला आहे, तर 7 ऑगस्ट या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणूनच 7 ऑगस्ट हा जन्मदिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कधीपासून साजरा केला जाणार आहे, तर तो 2025 पासून साजरा केला जाणार आहे, हे इथे लक्षात ठेवा. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे व्हिडिओला सुरुवात करा. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AICTE इंडेक्स 2025मध्ये कोणत्या भारतीय शहराला 26वे स्थान मिळालेले आहे. यामध्ये बेंगलोर या शहराला या अहवालामध्ये 26वे स्थान मिळालेले आहे. बेंगलोर आणि बंगळुरू ही दोन्ही शहरं एकच आहे, हे ते लक्षात ठेवा. मग असं विचारलं, भारतातील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते, तर बेंगलोर किंवा बेंगळुरू हे भारतातील प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. आणि हे जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे असं विचारलं AICTE इंडेक्समध्ये, तर 26वे. कितवे, 26वे. भारतामध्ये विचारले तर मग भारतामध्ये पहिले, हे इथे लक्षात ठेवा. मग जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे AICTE इंडेक्स 2025मध्ये, तर सिंगापूर. कोणता, सिंगापूर हे शहर. याला सिंगापूर सिटी या नावानं ओळखलं जातं, सिंगापूर शहराला. आणि सिंगापूर हा एक देश आहे. चला तर मग दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं शहर आहे, तर सिओल नावाचं शहर आहे, जे की दक्षिण कोरिया. कोणत्या देशामध्ये आहेत, दक्षिण कोरिया या देशामध्ये आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोणतं शहर आहे, तर बीजिंग शहर आहेत, जे की चीन या देशामध्ये आहे, हे इथे लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. WHO हर्बल औषधाच्या सुरक्षित आणि नियमासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केलेले आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गाझियाबाद या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ. गाझियाबाद शहर कुठे आहे, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. मग WHOचा लॉंग फॉर्म काय आहे, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा याचा लॉंग फॉर्म आहेत. यालाच म्हणतात जागतिक आरोग्य संघटना. काय म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना. चला तर मग हिची स्थापना कधी झाली जागतिक आरोग्य संघटनेची, तर स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 रोजी. मग जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे, तर जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. फिफाने भारतात मुलींसाठी पहिली टॅलेंट अकॅडमी कोणत्या शहरात सुरू केली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हैदराबाद या शहरामध्ये ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे. मग याविषयी काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ. हैदराबाद शहर कुठे आहे, तर हैदराबाद शहर हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे. मग ही अकॅडमी कोण चालू करणार आहे, तर ही अकॅडमी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकार यांच्या वतीने ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे, हे इथे लक्षात ठेवा. या अकॅडमीमध्ये काय केले जाणार आहे, तर या अकॅडमीमध्ये मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत, हे इथे लक्षात ठेवा.
चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. भारतीय लष्कराचा एक्सरसाइज ड्रोन प्रहार हा लष्करी युद्ध सराव कोणत्या राज्यात पार पडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरुणाचल राज्यामध्ये हा युद्ध सराव पार पडलेला आहे. बघा, बोलता बोलता आजचे आपले सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण 10 प्रश्न संपलेले आहे. आशा करतो तुम्ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती यातली लिहून घेतली असेल आणि तुम्हाला आवडलीही असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर जास्त फास्ट होत असेल तर व्हिडिओला स्लो करून बघा किंवा व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती लिहून घेत चला. बघा, अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर टेलिग्रामला जाऊन कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण लवकरच या चॅनलवरती रोज 10 गणिताचे स्पष्टीकरणासहित प्रश्न घेणार आहोत. तसेच आपले महिन्यामध्ये जे 30 व्हिडिओ बनतात त्या व्हिडिओची PDF आपण महिन्याच्या शेवटी याच चॅनलवरती अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ती PDF कामं येईल. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.